रसिक हो नमस्कार. झेप मालिकेत मी देवयानी देशमुख तुमचं मनापासून स्वागत करते. रसिक हो, तुम्ही देत असलेला उदंड आणि भरघोस प्रतिसाद याच्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. तुम्ही देत असलेला प्रतिसाद म्हणजे आपल्या कार्यक्रमात सहभागी होणारे सन्माननीय मराठी व्यक्ती यांच्या यशाची मिळणारी त्यांना पोचपावतीच. आणि साहजिकच आहे, मराठी व्यक्तींनी खडतर परिस्थितीतून यशाकडे केलेली वाटचाल हे बघणं ऐकणं हे सुद्धा नुसतं सुखद आणि रोमांचक असतं. आणि आपल्या मराठी युवकांना यातून मिळते ती एक प्रेरणा. आणि हाच सुखद आणि प्रेरणादायी अनुभव देण्यासाठी आपल्या समोर येत आहे एक यशस्वी, अनोखं आणि दिलदार व्यक्तिमत्व. शेतकरी ते उद्योगश्री आणि उद्योगरत्न अशी ज्यांनी झेप घेतली, आपल्याच यशाच्या जोरावर आपल्या कुटुंबियांना, कर्मचाऱ्यांना, सहकाऱ्यांना ज्यांनी स्थैर्य आणि प्रगतीच्या मार्गावर आणून सोडलं आणि वेळ प्रसंगी आपल्या प्रतिस्पर्धेला सुद्धा ज्यांनी मदतीचा हात दिला, असेच बेडर आणि तितकेच दिलदार उद्योगश्री, उद्योगरत्न श्रीयुत नरेश राऊत. बोर्डी गाव निसर्गरम्य लांबलचक किनाऱ्यालगत वसलेलं एक छोटंसं गाव. इतिहास, परंपरा आणि संस्कृतीने संपन्न असं, तसंच स्वातंत्र्य लढ्यातील हे एक अग्रेसर गाव आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सक्रिय सहभागामुळे या लहानशा गावातून 105 स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले. आज बोर्डी गावाच्या मधोमध दिमाखानं उभा असलेला विजय स्तंभ हा स्वातंत्र्याचे प्रतीक, तसंच बोर्डीची अस्मिता आहे. शिक्षणाशिवाय स्वातंत्र्य अवघड आहे हे ओळखून आचार्य भिसे यांनी या गावात शैक्षणिक व सामाजिक चळवळ सुरू केली. त्यांना यात सक्रिय साथ लाभली ती चित्रे गुरुजी आणि प्रिन्सिपल आत्माराम पंत सावे यांची. या संतत्रयींनी बोर्डीचा कायापालट केला. 1864 साली या गावी स्थापन झालेली मराठी प्राथमिक शाळा ही या गावाच्या शैक्षणिक परंपरेची साक्ष आहे. ह्या संत त्रिमूर्तीच्या कार्याने प्रभावित होऊन अनेक पारशी कुटुंबांनी पुढे इथे शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेकरता भरघोस देणग्या दिल्या. इथे मराठी, गुजराती, कोळी, हरिजन, आदिवासी इत्यादी सर्व समाजाचे लोक एकोप्याने नांदतात. इथलं मशीद, गावदेवी मंदिर व राम मंदिर, तसंच जैन देरासर व पारशी आगियारी या एकतेची साथ देतात. तर ह्या व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास सुरू होतो तो ह्या डहाणू लगतच्या बोर्डी या गावातून. माझा जन्म 1947 साली झाला. आम्ही एकूण 7 अपत्य, त्यापैकी मी दुसरा. वडिलांचं नाव जनार्दन वासुदेव राऊत, आईचं नाव इंदुमती जनार्दन राऊत. माझे आजोबा धार्मिक वृत्तीचे होते. वडिलांचं शिक्षण बेताचं होतं. त्यावेळेला स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जे काही स्वातंत्र्य सैनिक झाले त्याच्यामध्ये हे प्रत्यक्ष सहभागी कागदपत्री नसले तरी ते भूमिगत सैनिक होते, त्याच्यापैकी एक. त्यामुळे देशप्रेमाचं बाळकडू आम्हाला त्यावेळेला लहानपणीच मिळालं. वडिलांचा व्यवसाय शेतीचा होता. आम्ही 7 भावंडं होती, त्याच्यामध्ये मी दुसरा होतो. जी सुजाण उजण होते, मोठा भाऊ प्रभाकर नाना आणि मी आईवडिलांना शेतीसाठी मदत करायचो. जेवढे काय मदत करता येते तेवढे प्रयत्न करायचो. तरी पण तुटपुंज्या शेतीमुळे घर खर्च चालवणं ओढाताणीचं होत होतं. माझं शिक्षण मराठी शाळेत झालं. माझं माध्यमिक शिक्षण SPH हायस्कूल बोर्डी येथेच झालं. त्या शाळेला त्यावेळेला हायस्कूलला बरेचसे मोठमोठ्या हुद्द्यावर असणारे अधिकारी आणि शिक्षण घेऊन गेलेत. ह्या ज्या मोठ्या व्यक्तींचं जे प्रभुत्व होतं शिक्षणामध्ये आणि त्यांचं जे शिक्षण देण्याची पद्धत होती किंवा त्यांची जी विचारसरणी होती, ह्या विचारसरणीचा पगडा माझ्यावरती लहानपणापासून पडला. कारण दुसऱ्यासाठी झटणं, त्यासाठी कष्ट करणं, अशा व्यक्तींचा पगडा माझ्यावर पडल्यामुळे मलाही साहजिकच वाटलं की त्यावेळेपासून मनात एक विचार आला की आपल्या भावंडांना किंवा समाजाला काहीही उपयोगी पडेल असं आपण काहीतरी पुढे करावं. या दृष्टीने मी विचार करत राहिलो. आईवडिलांचा शेतीचा व्यवसाय होता. त्यांची जी ओढाताण चालायची कामासाठी, त्यावेळेला बघून आम्हालाही वाटायचं
मी आणि माझा मोठा भाऊ प्रभाकर नाना आम्ही थोडे सुजाण असल्यामुळे त्यांना मदत करायचा प्रयत्न करायचो. त्याच वेळेला लोखंडी अवजार असल्यामुळे त्याची काही मोडतोड झाली तर त्याचं दुरुस्ती आम्ही स्वतः करायचा प्रयत्न करायचो. आणि ही परिस्थिती होती की ती दुरुस्ती करता करता आम्हाला त्या लोखंडी कामाची ओढ लागली. आणि त्याचबरोबर त्याच्यातनं नवीन आयडिया कशा येतील, नवीन अवजारं कशी काय बनवता येतील, ती आपल्याला युटिलाइज कशी करता येतील, हा जो पगडा त्यावेळेला माझ्या मनावर आला. आणि मला वाटतं हा सृजनशीलतेचा पाया ह्याच ठिकाणी रोवला गेला असा. त्याचबरोबर घरी 2-3 म्हशी असल्यामुळे म्हशीचा धंदा पण होता. सकाळी उठले का पहिले म्हशींना पाणी पाजा, गाईला पाणी पाजा, त्यांचं दूध काढा, शेण गोठा करा. आणि हे सगळं आटपलं की दुधाचं वाटप करायला गावामध्ये जावं लागायचं. आणि सकाळी म्हणजे त्यावेळेला सायकल नव्हती, पायात चप्पल नाही, तरी पण आम्ही त्यावेळेला हौसेने दुधाचं वाटप करायला जायचे. लहानपणापासून शिक्षणाबरोबरच आम्हाला खेळायची आवड भयंकर. अगदी सुरुवातीपासनं कबड्डी, लंगडी, त्यानंतर हायस्कूलला असताना व्हॉलीबॉल, त्याचबरोबर क्रिकेट. नरेश राऊत हे आमचे शालेय जीवनापासून आम्ही एकत्र वाढलो, एकत्र खेळलो, एकत्र शिकलो. खास करून आमची गाठ पडायची ती खेळामध्ये. आमची टीम असायची 7 गोल्डन आणि यांची राऊत ब्रदर्स. आमच्या विजयातला खरा अडसर जो होता तो राऊत ब्रदर्स. कारण या राऊत ब्रदर्समधले सगळे भाऊ आणि त्यांचे मामा म्हणजे खेळातले बधी मातब्बर गडी. फायनलपर्यंत आम्हाला कधी त्यांनी पोचून दिलं नाही, त्यामुळे आम्हाला सगळे सतत त्यांची भीती वाटत असे. आणि हा नरेश आहे ना एवढा शांत असायचा, पण शांत असताना स्पोर्ट्समन स्पिरिट काय आहे आणि जोश काय आहे हे आम्हाला त्याच्या खेळामधनं बघायला मिळायचं. आजही तो एवढा मोठा झाला, झाड मोठं होते, उंची वाढत जाते, उंची वाढत जाते, पण त्याच्या फांद्या खाली येतात आणि तो नम्र होत जातो. आणि नेमकं हाच गुण मी या नरेशमध्ये आजही पाहतो. त्याचबरोबर पोहण्याचं जे आहे, स्विमिंगचं, पहिल्यापासून वयाच्या 3ऱ्या का 4थ्या वर्षी आम्हाला विहिरीमध्ये उचलून फेकून द्यायचे. त्यामुळे हातपाय हलवायचं. आणि आमचे काका आणि वडील अण्णा दोघंही पोहण्यामध्ये एक्सपर्ट. त्याही तर मला वाटते 3-4 ठिकाणी विहिरीतनं बुडलेली माणसं काढलेली आहेत. तर ते जे आहे, ते जे स्पिरिट आहे ते आमच्यामध्ये एवढं आलं आहे की आमच्याकडे लहान लहान आहेत. आता माझी नातवंडही म्हटली तर आता 4 वर्षाची आहेत, पण ते पाण्यात टाकले का पोहायला सुरुवात. हे पोहण्याची एवढी आवड आहे. आज ह्या वयात देखील मी सकाळी 6 वाजता स्विमिंग टँकमध्ये असतो. 12 महिने, थंडी असू दे, पावसाळा असू दे, कुठलाही सीझन असू दे, सकाळी 6 वाजता नरेशजी कुठं सापडणार तर ते पाण्यामध्ये. आमची आई स्वतः किती हुशार होती आणि तिची शिकवण किती चांगली होती. गावामध्ये कुठेही कसलंही कार्य असलं, आमच्या समाजात नाही, बाकीच्या समाजात जरी कुठेही कार्य असलं तर पहिलं तिला बोलावून घेत. आणि तिचं जे दुसऱ्यांना समजावून सांगणं, नवीन नवीन किंवा एखादी पूजा असेल किंवा लग्नाचा व्यवहार असेल तर इवन भटजींना पण ती शिकवायची की असं नाही, असं झालं पाहिजे, इथे असं झालंच पाहिजे. आणि तिच्या मनाप्रमाणे ती करून घ्यायची. त्याचप्रमाणे आम्हालाही तशीच शिकवण लागली. आणि जी करारी वृत्ती जी होती त्याप्रमाणे दुसऱ्याकडनं काम कसं करून घ्यायचं हे जे आहे हे आम्ही तिच्याकडनं बाळकडू पहिल्यापासून आम्हाला मिळत गेलं. श्री नरेश राऊत याने जे धवल यश मिळवलं याचं अनेकांना मोठं कौतुक आहे. आणि आज त्याने संबंध महाराष्ट्रात नव्हे तर देशात लौकिक मिळवलेला आहे.